नमस्कार, रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे। त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। अध्याय 57 व्याध स्वर्ग गमन वर्णन। ओम नमो नर्मदाय। ईश्वर वाच भानुमती द्विजा भोज्य भुभुजय भुक्त शेषता भुक्ता सुसुख मास्ताय तदन्न परिणाम्य च। ईश्वर वदले भानुमतीने ब्राह्मणांना भोजन करून उर्वरित अन्न स्वतः सेवन केले। भोजन करून सुखपूर्वक बसून अन्नाचा परिपाक करत कामदेवाची तिथी त्रयोदशीच्या दिवशी मार्कंडे कुंडात स्नान केले। सर्वांच्या अंतःकरणात सुप्तावस्थेत असणाऱ्या श्री विष्णूंची पूजा केली। उपवास नियमांचे पालन करून शुद्ध जल व पंचामृताचे तसेच सुगंधित द्रव्याने नावून घालून धूप दीप अर्पण करून रंगीबेरंगी फुलांनी तसेच सुशोभित नैवेद्याने भगवान श्री शंकराची पूजा केली। रात्री जागरण करून पौराणिक कथा ऐकत नृत्य गीत श्रोत्रांनी भगवान श्री शंकराचे ध्यान केले। भगवान सन्मुख विधीपूर्वक नैवेद्य दाखवला। चातुर्वर्ण्य तसेच परिवारातील सर्वांना भोजन करवले। चतुर्दशीपर्यंत श्री शंकराची पूजा करून शंख व विविध वाद्य ढोलकनी नगाऱ्याच्या निनादात अनेक लोकांचे नृत्य गीत तसेच स्तोत्रांच्या पठण्यात ती रात्र जागवली। प्रातःकाळी खीर मध तुपादी सहित ब्राह्मणांना भोजन दिले। ब्राह्मणांच्या योग्यतेनुसार त्यांना यथाशक्ती दान देऊन सुगंधित फुलांनी इच्छेनुरूप त्यांची पूजा करून तसेच रंगीबेरंगी वस्त्र अर्पण करून देवांचे पूजन केले। सुंदर माळांनी व अनेक दीपांनी प्रकाशमान अनेक प्रकारच्या भोज्य पक्वानांनी शिवाय सुंदर स्वादिष्ट लाडू आदी सर्व पदार्थांनी त्या श्रेष्ठ ब्राह्मणांना सन्मानित केले। ते सर्व ब्राह्मण वेदाध्ययनात तत्पर होते। त्या लोकांनी त्या पर्वाला पद्मक संबोधले आहे। तेव्हा सूर्याचा दिवस पौर्णिमा तिथी व चित्रा नक्षत्र असते। संक्रांत व विषुवत काळही असतो। व्यतिपात योग व विष्टीकरण असते। यास्तव त्याला पद्मक म्हणतात। अयनादी पुण्याने तो चौपट फळ देणारा दिवस आहे। या पद्मयुगात दिलेले दान हवन जप सर्व अक्षय होते। ते सर्व ब्राह्मण भानुमती सशुलभे तीर्थात गेले। त्यांनी त्यावेळी तिथे पत्नी शबर व्याधाला कुंडात पाहिले। राजा तो ईशान्य दिशेला पर्वत शिखरावर जाऊन भारेस स्वतःला खाली झोकून देण्यास तयार झाला। भानुमती म्हणाली, महाधैर्य धारण करणारे वीर, तुम्ही थांबा, माझे वचन ऐका। तुम्ही स्वप्राण का सोडत आहात? तुम्ही अजूनही तरुण आहात। तुम्हाला कशाचा पश्चाताप आहे? कशाचा उद्रेक झाला आहे? काय दुःख तसे व्याधी आहे? तुम्ही आजही लहान मुलासारखे आहात। यामागे काय कारण आहे? शबराने सांगितले, यामागे काही कारण नाही, काही दुःखही नाही। मी संसारभयाने ग्रासलो आहे। आता माझी बुद्धी अन्य विषयात प्रवृत्त होत नाही। महाभाग्याने कष्टाने मनुष्य जन्म मिळतो। हे सुंदरी, हा जन्म लाभून जो धर्माचरण करत नाही तो स्वतःच्या दोषानेच घोर नरकात जातो। म्हणून या पापनाशक तीर्थात मी स्वतःला खाली झोकून देऊ इच्छितो। राणीने समजले, अजूनही धैर्य संपन्नाचा काळ आहे। खोटे कर्म करणारा मनुष्यसुद्धा निश्चितच व्रत व दानाने शुद्ध होतो। मी तुला अन्न वस्त्र व खूप द्रव्य देईन। भगवान श्री शंकराचे ध्यान करत तू नित्य धर्माचरण कर। शबराने सांगितले, मी धनधान्य व वस्त्रांची इच्छा करत नाही। राजकुमारी, जो ज्याचे अन्न खातो तो त्यांचे पाप खातो। राणीने स्पष्ट केले, केवळ कंदमुळे फळांना आहार सेवन केल्याशिवाय भ्रमण करत नियमानुसार उत्तम भिक्षा मागून सुतीर तीर्थात स्नान करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो। नंतर पापरहित होऊन शुद्ध होतो। तसे कर्म केल्यास तूही पवित्र होऊन निश्चितच उत्तम गती प्राप्त करशील। शबर व्याध म्हणाला, प्राणापेक्षा श्रेष्ठ अन्नाचा मी आज त्याग केला आहे। सत्याचा लोप होऊ नये। हे देवी, माझ्या बुद्धीने मी आज निश्चित केले आहे। आपण माझ्यावर कृपा करा। सर्व लोकांसह आपण मला क्षमा करा। असे म्हणून अर्ध उत्तरीय वस्त्राने स्वतःला बांधून तो तयार झाला। पत्नीसह त्या व्याधाने पुन्हा भगवानाचे ध्यान करून वरून उडी मारली। राजा पर्वताच्या अर्ध्या मार्गातच पडून तो जीवरहित झाला। राजा लोकांनी त्या दोघांना कुंडावर छिन्न झालेले पाहिले। काही वेळानंतर शबराने पत्नीसह दिव्य विमानात चढून अतिउत्तम गती प्राप्त केली। हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वातील व्याध स्वर्ग गमन वर्णन नावाचा 57 अध्याय पूर्ण झाला। रामकृष्णारी, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। रामकृष्णारी, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर।